रेसिपी आहे बांगडा फिश करी। हे बांगडे कापून आणलेले आहेत व त्यांना मीठ लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले आहेत। म्हणजे कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेट केले तर कढी छान लागते, म्हणजे मासे चवीला लागते। आता हे बांगडे मॅरिनेट होईपर्यंत आपण करी मसाला बघूया। आता करीच्या मसाल्यासाठी अर्धा किसलेला नारळ, 10 लसूण पाकळ्या, 1 चमचा धने, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चिरलेला कांदा, 8 ते 10 सुक्या मिरच्या 10 मिनिटं पाण्यात भिजवून घेतलेल्या आहेत। फोडणीसाठी कांदा व कढीपत्ता घेतलेला आहे। आता हे सर्व आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊ। वाटणामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालू आणि कापून घेतलेला 1 टोमॅटो। आता भांड्यात फोडणीसाठी तेल घेऊया। त्यामध्ये कांदा व कढीपत्त्याची फोडणी करूया। आता कांदा लालसर झालेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण करी मसाला घालू। चवीपुरतं मीठ घालून घेऊ। यात 4 कोकमट घालू। आता या साराला उकळी येईपर्यंत जे मासे आपण मॅरिनेट करायला ठेवले आहेत ते आपण धुवून घेऊ। आता कढीला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी एक मासा सोडत आहे। याच्यामध्ये ना आपण जर उकळी आल्यानंतर मासे सोडले म्हणजे ते विरघळत नाही किंवा फुटत नाही, त्यामुळे मासे आधी टाकायचे नाहीत कधी। आता कमीत कमी 10 ते 15 मिनिटं हे मासे चांगले कढीमध्ये उकळू द्यावे। अशी आपली बांगड्याची आंबट तिखट कढी तयार झालेली आहे। अशी बांगड्याची आंबट तिखट करी तयार झालेली आहे। ही करी तुम्ही भात व चपाती बरोबर सर्व करू शकता। माझी रेसिपी ही तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। पण माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। थँक यू।